जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्यासाठी जे अतिशय महत्त्वाची आणि आपण आतुरतेने वाट बघत असलेला महत्त्वाचे ह्या ठिकाणी बघा, एक आहे तो कन्व्हर्जन राऊंड आणि दुसरं आहे ते रिक्त पद ज्या ठिकाणी रिक्त आहे, तर त्या पदाचं ह्या ठिकाणी बघा जे महत्त्वाचं पुढील येणाऱ्या काळामध्ये जो राऊंड होणार आहे तर त्या संदर्भात महत्त्वाचं लक्ष असणार आहे। आणि ह्या ठिकाणी बघा ज्यांचं सध्या निवड यादीपासून अगदी काही मार्कांचं ह्या ठिकाणी बघा फरक राहून गेला असेल निवड यादीमध्ये येण्यासंदर्भात, तर त्यांनी काही काळजी करायची नाही, कारण येत्या कालावधीमध्ये या ठिकाणी बघा लवकरात लवकर आपल्याला जो काही रूपांतरित राऊंड आहे, कन्व्हर्जन राऊंड आहे, तर तो ह्या ठिकाणी महत्त्वाचा होणार आहे। तर त्याच्यामध्ये निश्चित तुम्हाला ह्या ठिकाणी जे महत्त्वाचं सिलेक्शन असेल किंवा निवड यादीमध्ये तुमचं नाव या ठिकाणी येऊ शकतं। तर त्या संदर्भात बघा आतापर्यंत महत्त्वाच्या 11,085 एवढ्या उमेदवारांचं सध्या जे काही रिकमेंडेशन झालेलं आहे ते सध्या ह्या ठिकाणी बघा त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील सुरू आहे। तर ज्या काही आपल्या आस्थापना आहे मग त्याच्यात विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये महत्त्वाच्या ज्या जिल्हा परिषद होत्या, मग जवळपास 34 जिल्हा परिषदांच्या महत्त्वाच्या वेकेन्सी जाहिराती आल्या होत्या। मग त्याच्यामध्ये जवळपास बघा ज्या 11,085 उमेदवार सध्या सिलेक्ट झाले आहे एकूण आलेल्या जाहिरातींमध्ये, तर त्याच्यामध्ये प्रत्येकच्या आस्थापनामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये सध्या किती उमेदवारांचं सिलेक्शन झालं आणि त्या ठिकाणी किती उमेदवारांच्या एकूण पोस्ट आल्या होत्या आणि सध्या रिक्त किती राहिले आहे त्या जिल्हा परिषदमध्ये, तर त्या संदर्भात आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकंदरीत, कारण येणारे जे काही तुम्हाला प्रेफरन्स असणार आहे ज्यांचं सध्या सिलेक्शन राहून गेलेलं आहे निवड यादीमध्ये येण्यासंदर्भात, तर त्यांना नेमकं कोणकोणत्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या प्रेफरन्स हे येऊ शकतात आणि एकंदरीत कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या रिक्त संख्या किती आहे। कारण जे काही कन्व्हर्जन राऊंड असेल किंवा मग जे रिक्त अपात्र जेव्हा राऊंड असेल तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या अपात्र किंवा रिक्त ज्या पदं आहे सध्या आत्ताच्या घडीला, तर ती कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त पदं आहे, तर त्या संदर्भात महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो, पण निश्चित तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ज्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या उमेदवार किती भरले गेले, किती सध्या वेकेन्सी आल्या होत्या आणि रिक्त किती आहे, मग त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही आरक्षित प्रवर्ग असेल, त्यानंतर समांतर आरक्षणासंदर्भात वेकेन्सी असेल, तर अशा टोटल ज्या वेकेन्सी आहे तर त्या सध्या किती रिक्त आहे ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढे माहिती भेटणार आहे। तर महत्त्वाचं बघा जे काही न्यूज बुलेटिनमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारच्या ह्या ठिकाणी बघा राऊंडमध्ये समावेश होणार आहे। एक म्हणजे जो काही कन्व्हर्जन राऊंड आहे म्हणजे रूपांतरित राऊंड, त्याच्यामध्ये समांतर आरक्षणात जे काही उमेदवार सध्या मिळाले नाही तर त्या उमेदवारांकरता ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी होणार आहे त्यांच्या कॅटेगरीच्या प्युअरमध्ये। त्यानंतर महत्त्वाचं जो काही रिक्त पदं राहिलेली आहे, कारण रिक्त पदे तर ह्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, तर ते रिक्त पदे मग त्याच्यामध्ये जे माध्यमानुसार इंग्रजी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, मराठी माध्यम असेल, तर त्या सर्व माध्यमाचे रिक्त पदे देखील ह्या ठिकाणी बघा पुढे भरण्यात येणार आहे अशा संदर्भात महत्त्वाच्या बुलेटिनमध्ये सूचना देखील आल्या आहे। तर ह्या ठिकाणी जी काही 1 तारखेची बुलेटिन होती तर त्या बुलेटिनमध्ये महत्त्वाचं या ठिकाणी बघा 4 नंबरच्या पॉईंटमध्ये आपल्याला कन्व्हर्जन राऊंड संदर्भात सूचना देण्यात आली आहे। कन्व्हर्जन राऊंड जो आहे तो बघा पुढे करण्याचं या ठिकाणी नियोजन आहे आणि त्याचं नियोजन सध्या सुरू झाले आहे। त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी दुसरं जी काही बुलेटिन होती तर ती होती 2 तारखेची, ही सर्वांनी आपण वाचलेली आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जो काही दुसरा घटक आपल्याला सांगण्यात आला आहे तर तो म्हणजे ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काय आहे तर ते 3 नंबरमध्ये ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे। तर 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये बघा काय सांगण्यात आलं आहे की मुलाखतीशिवाय मधील शिल्लक पदे, महत्त्वाचं या ठिकाणी बघा शिल्लक पदे म्हटलं आहे आणि कोणती, तर सेमी इंग्रजी रिक्त पदे असेल, त्यानंतर उर्दू माध्यमातील रिक्त पदे, तसंच बघा महत्त्वाचं या ठिकाणी जो काही पुढील व्यवस्थापनाचं आहे 9वी ते 12वीसाठी मुलाखतीसह अशी या ठिकाणी यथाशीघ्र ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं पुढची प्रोसेस सध्या होणार आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी बघा जी काही शिल्लक पदे म्हटली आहे तर ह्याच्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये सध्या शिल्लक पदं किती आहे, जेणेकरून आपल्याला जर ह्या ठिकाणी बघा आपण ज्या जिल्ह्यामध्ये सध्या राहत आहात स्वतःचा जिल्हा असेल तर त्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सध्या शिल्लक पदे किती आहे, तर ते शिल्लक पदासंदर्भात आपल्याला पुढे मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ह्याच्यामध्ये बघा आता आपण बघूया तर एकंदरीत कोणत्या आस्थापनामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या किती पदं भरली गेली आहेत आणि शिल्लक पदं एकंदरीत किती असणार आहे। मग त्याच्यामध्ये संपूर्ण समांतर आरक्षणाचं असेल वेकेन्सी जे आलेले आहे त्या सध्या किती त्या ठिकाणी रिकमेंडेशन झाले आहे आणि शिल्लक किती आहे तर ते तुम्हाला मी पुढे दाखवतो। तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं आपण एक जे काही आस्थापना आहे आता महत्त्वाच्या आस्थापना आपण बघणार आहोत की कोणत्याच आस्थापनामध्ये कोणत्या जिल्हा परिषदमध्ये सध्या रिक्त जागा किती आहे। तर ह्याच्यामध्ये बघा ह्या जिल्हा परिषद नंदुरबार आहे, तर नंदुरबारमध्ये एकूण 16 वेकेन्सी होत्या, त्याच्यामध्ये 12 वेकेन्सी सध्या भरल्या गेल्या आहे, म्हणजे या ठिकाणी बघा 4 वेकेन्सी सध्या शिल्लक आहे। त्यानंतर पुढचं आपण बघूया महत्त्वाचं या ठिकाणी 4 वेकेन्सी नंदुरबारमध्ये शिल्लक आहे। त्यानंतर धुळे जिल्हा परिषदचं आपण बघूया, धुळे जिल्हा परिषदमध्ये 18 वेकेन्सी आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बघा 14 या ठिकाणी भरले गेले आहे आणि टोटल वेकेन्सी शिल्लक आहे 4 वेकेन्सी धुळे जिल्ह्यामध्ये।
तर ही जी वॅकन्सी आहे सध्या कन्व्हर्जन राऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते। त्यानंतर बघा जिल्हा परिषद जळगावचं जर बघितलं तर जिल्हा परिषद जळगावचं या ठिकाणी टोटल जी काही वॅकन्सी आली होती 472 वॅकन्सी आली होती, त्याच्यामध्ये 336 उमेदवारांचं सध्या सिलेक्शन झालं आहे आणि शिल्लक जी वॅकन्सी आहे ती 136 वॅकन्सी जिल्हा परिषद जळगावमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यानंतर पुढचं बघा महत्त्वाचं या ठिकाणी जिल्हा परिषद जळगाव झाली। जिल्हा परिषद बुलढाण्यामध्ये बघा महत्त्वाचं या ठिकाणी जिल्हा परिषद बुलढाण्याचं बघूया तर जिल्हा परिषद बुलढाण्यामध्ये जवळपास या ठिकाणी 117 वॅकन्सी आली होती, त्याच्यामध्ये 136 उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे आणि उरलेले जे काही 41 सध्या त्या ठिकाणी वॅकन्सी राहून ही गेलेली आहे। मग ही जी वॅकन्सी आहे ती संपूर्ण या ठिकाणी बघा पुढचे जे काही कन्व्हर्जन राऊंड असेल किंवा रिक्त जो संदर्भात महत्त्वाचे पत्र होते तर त्याच्यामध्ये ही वॅकन्सी पुढे कन्वर्ट ही होणार आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी महत्त्वाचं पुढची काही जिल्हा परिषद असेल तर ती अकोला संदर्भात आहे। बघा जिल्हा परिषद अकोला, तर अकोल्यामध्ये या ठिकाणी 11 पोस्ट होत्या, त्याच्यामध्ये 9 या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे 9 कॅन्डिडेटचं, तर 2 या ठिकाणी शिल्लक सध्या आहे वॅकन्सी। त्यानंतर बघा पुढची जी वॅकन्सी असणार आहे ती आहे ह्या ठिकाणी जिल्हा परिषद महत्त्वाची वाशिमची। तर या ठिकाणी वाशिम जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी बघा महत्त्वाच्या वॅकन्सी ज्या आल्या होत्या तर त्या होत्या 12 वॅकन्सी होत्या, त्याच्यात 10 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं आणि 2 जे उमेदवार आहे 2 पदं या ठिकाणी शिल्लक सध्या आहे। त्यानंतर पुढची बघा या ठिकाणी वर्धा संदर्भात, तर वर्धा जिल्हा परिषदमध्ये जवळपास या ठिकाणी जी काही वॅकन्सी आली होती ती 228 वॅकन्सी सध्या आली होती। 228 वॅकन्सीमध्ये 162 एवढे जे काही कॅन्डिडेट आहे ते सध्या निवडले गेले आहे आणि 66 उमेदवार सध्या त्या ठिकाणी बघा उमेदवारांचं जी पदं होती ती शिल्लक या ठिकाणी राहून गेली आहे। त्यानंतर बघा पुढचं आहे नागपूर जिल्हा परिषदचं, तर नागपूर जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी महत्त्वाचं टोटल जी काही पदं आली होती तर ती होती 501 पदं आली होती, त्याच्यामध्ये बघा 345 पदांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे, 345 उमेदवारांचं सिलेक्शन झालं आणि 156 एवढे पोस्ट सध्या या ठिकाणी नागपूरमध्ये शिल्लक ह्या राहून गेल्या आहे। म्हणजे जे काही येणारे ज्या कन्व्हर्जन राऊंड असेल तर नागपूरमध्ये या ठिकाणी बघा जिल्हा परिषदच्या 156 ज्या वॅकन्सी आहे तर ह्या ठिकाणी येऊ शकतात। ज्यांचं जिल्हा असेल नागपूर तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं हे असणार आहे, कारण हा व्हिडिओ सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पोस्ट सध्या शिल्लक आहे ह्या ठिकाणी फक्त जिल्हा परिषदचं आपण बघतो आहे विदाऊट इंटरव्ह्यूचं, कारण हे जे पोस्ट आहे सध्या कन्व्हर्जन जो राऊंड असेल त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात। त्यानंतर बघा पुढचं आहे या ठिकाणी बुलढाण्याचं आहे, नाही सॉरी भंडारा जिल्हा परिषदचं आहे। तर भंडारा जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी ज्या महत्त्वाच्या पोस्ट सध्या आल्या होत्या तर त्या होत्या या ठिकाणी 282 पोस्ट सध्या आल्या होत्या भंडाऱ्यामध्ये, त्याच्यामध्ये 185 उमेदवार त्या ठिकाणी भरले गेले आहे आणि उर्वरित जे काही 97 पोस्ट सध्या शिल्लक आहे भंडारा जिल्हा परिषदमध्ये, तर ह्या 97 पोस्ट म्हणजे सर्वच आहे या ठिकाणी बघा समांतर आरक्षणामध्ये जे उमेदवार मिळाले नाही तर असे उमेदवार या ठिकाणी 97 पोस्ट सध्या भंडारा जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर पुढचं जे काही पोस्ट आहे या ठिकाणी भंडाऱ्याचं सेकंडरीचं आपण जी पोस्ट बघितली या ठिकाणी 97 पोस्ट तर ह्या प्रायमरीच्या होत्या। त्यानंतर बघा भंडाऱ्यामध्ये या ठिकाणी सेकंडरीच्या देखील पोस्ट आल्या होत्या, तर ह्याच्यामध्ये सेकंडरीमध्ये जवळपास ज्या पोस्ट होत्या तर त्या 50 पोस्ट आल्या होत्या, त्याच्यामध्ये 41 उमेदवार सध्या या ठिकाणी भरले गेले आहे आणि 9 उमेदवारांचं सध्या रिक्त राहिलेलं आहे सेकंडरीमध्ये भंडाऱ्याचं। त्यानंतर पुढचं जिल्हा परिषद बघूया आपण गोंदिया जिल्हा परिषदचं आहे, तर गोंदिया जिल्हा परिषदचं प्रायमरीचं आहे, तर ह्याच्यामध्ये जवळपास ज्या काही वॅकन्सी सध्या आल्या होत्या गोंदियामध्ये तर त्या होत्या 360 वॅकन्सी सध्या आलेल्या होत्या। मग 360मधून 259 एवढे जे काही उमेदवार आहे ते सध्या त्या ठिकाणी रिकमेंडेशन झालं आहे आणि 101 उमेदवार या ठिकाणी बघा रिक्त राहून गेलेले आहे, म्हणजे 101 उमेदवारांच्या पोस्ट ह्या ठिकाणी रिक्त आहे। म्हणजे जे काही कन्व्हर्जन जो राऊंड असेल तर त्याच्यामध्ये गोंदिया संदर्भात जे उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी बघा महत्त्वाचं या ठिकाणी 101 पोस्ट सध्या जिल्ह्यामध्ये आपल्याला अवेलेबल ह्या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर पुढचं बघा महत्त्वाचं या ठिकाणी जिल्हा परिषद गोंदियाचं जे आहे सेकंडरी संदर्भात, तर सेकंडरीचं या ठिकाणी बघा मीडियम मराठी आहे, तर सेकंडरीच्या पोस्ट या ठिकाणी गोंदियामध्ये जवळपास या ठिकाणी 25 आल्या होत्या, मग 25मधून 23 रिकमेंडेशन झालं आहे, 2 सध्या वेकेंट सध्या राहिलेल्या आहे। त्यानंतर पुढचं जिल्हा परिषद या ठिकाणी बघा महत्त्वाची गडचिरोली आहे, गडचिरोली जिल्हा परिषदमध्ये महत्त्वाच्या वेकन्सी ज्या जवळपास या ठिकाणी आल्या होत्या 11 वेकन्सी आल्या होत्या, तर 11मधून या ठिकाणी 10 उमेदवार सध्या रिकमेंडेशन झालं आहे, एक जी वेकन्सी आहे सध्या गडचिरोलीमध्ये शिल्लक आहे। त्यानंतर पुढचं जे काही जिल्हा परिषद असेल तर ती जिल्हा परिषद आहे चंद्रपूर जिल्हा परिषद, तर चंद्रपूर जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी महत्त्वाचे जे काही वेकन्सी सध्या आल्या होत्या टोटल वेकन्सी 307 वेकन्सी होत्या, त्याच्यामध्ये 221 उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे आणि 86 पोस्ट आहे त्या सध्या वेकेंट आहे। तर ह्या पोस्ट सध्या वेकेंट सर्व ज्या आहे त्या समांतर आरक्षण असेल किंवा मग ज्या क्वालिफिकेशन असेल त्यामध्ये या ठिकाणी उमेदवार जे मिळाले नाही तर त्या संदर्भात जवळपास 86 ज्या पोस्ट आहे त्या ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे चंद्रपूर जिल्हा परिषदमध्ये। त्यानंतर बघा पुढची जी काही जिल्हा परिषद असणार आहे
तर ती जिल्हा परिषद आहे यवतमाळ. तर यवतमाळ जिल्हा परिषदमध्ये ह्या ठिकाणी महत्त्वाच्या वेकन्सी आल्या होत्या. तर त्याच्यामध्ये जवळपास 368 वेकन्सी आल्या होत्या. मग त्याच्यामध्ये फक्त 269 एवढे उमेदवार सध्या या ठिकाणी बघा रिकमेंडेशन म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालं आहे आणि 99 ज्या पोस्ट आहे तर त्या सध्या वेकेंट ह्या राहिलेल्या आहे. त्यानंतर पुढचं बघा यवतमाळ झालं. जवळपास नांदेड जिल्ह्याचं बघूया आपण, नांदेड जिल्हा परिषदचं. तर नांदेड जिल्हा परिषदमध्ये जी वेकन्सी सध्या आलेली होती ती होती 297 एवढी वेकन्सी सध्या नांदेडमध्ये आली होती आणि 202 एवढे उमेदवारांचं रिकमेंडेशन झालं आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा जवळपास ज्या काही 95 पोस्ट सध्या नांदेडमध्ये वेकेंट आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर ह्या सर्व जे पोस्ट आहेत त्या समांतर आरक्षणामध्ये जे उमेदवार सध्या मिळाले नाही तर ते उमेदवारांच्या पोस्ट आहे. आणि ह्या पोस्ट बघा ज्याच्या त्याच्या कॅटेगरी वाईज या ठिकाणी बघा प्युअरमध्ये सध्या कन्वर्ट ह्या होऊ शकतात. त्यानंतर बघा महत्त्वाचं हिंगोलीचं बघूया, जिल्हा परिषद हिंगोली. तर हिंगोलीमध्ये देखील या ठिकाणी वेकन्सी जी आली होती तर ती होती 162 वेकन्सी आली होती आणि 122 सध्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. 122मध्ये या ठिकाणी बघा 40 जे काही उमेदवारांचं म्हणजे जे पोस्ट आहे तर त्यांचं या ठिकाणी वेकेंट राहून गेले आहे. आणि ह्या पोस्ट सध्या ज्या काही महत्त्वाचं कन्व्हर्जेशन राऊंड असेल त्याच्यामध्ये या ठिकाणी विचार हा होणार आहे. त्यानंतर बघा पुढची परभणी जिल्हा परिषद बघूया. परभणी जिल्हा परिषदमध्ये एकंदरीत महत्त्वाच्या वेकन्सी सध्या आल्या होत्या. त्या होत्या जवळपास या ठिकाणी 143 वेकन्सी होती. त्याच्यामध्ये फक्त 95 उमेदवारांचं सिलेक्शन झालं आहे आणि 48 जे उमेदवार आहे किंवा 48 वेकंट पोस्ट आहे सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. त्यानंतर पुढची जिल्हा परिषद बघूया. या ठिकाणी जिल्हा परिषद आहे जालना. त्या ठिकाणी जालना जिल्हा परिषदचं आपण बघूया. तर जालना जिल्हा परिषदमध्ये ज्या पोस्ट होत्या एक टोटल पोस्ट त्या होत्या 300 या ठिकाणी बघा 94 पोस्ट होत्या. त्याच्यामध्ये जवळपास 267 एवढे उमेदवार सध्या त्या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे. आणि जवळपास ज्या वेकंट पोस्ट आहे तर ह्या ठिकाणी 127 पोस्ट आपल्याला जालना जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजे जवळपास या ठिकाणी महत्त्वाच्या 394 पोस्ट आल्या होत्या. त्याच्यामध्ये 267 उमेदवारांचं रिकमेंडेशन झालं आणि 127 एवढे पोस्ट सध्या जालन्यामध्ये या ठिकाणी शिल्लक आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर बघा पुढचं महत्त्वाचं जिल्हा परिषद जर बघितली आपण तर ती आहे छत्रपती संभाजीनगर. ही महत्त्वाची जिल्हा परिषद होती कारण ह्याच्यामध्ये देखील इथं बघा इथून आता ज्या सर्वात जास्त वेकन्सीज या जिल्हा परिषदमध्ये आल्या आहेत तर त्याचं या ठिकाणी आपण पुढे बघणार आहोत. मग त्याच्यात महत्त्वाची जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. तर ह्याच्यामध्ये जवळपास ज्या वेकन्सी आल्या होत्या तर त्या वेकन्सी होत्या या ठिकाणी बघा 571 वेकन्सी सध्या जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. त्याच्यामध्ये फक्त 370 उमेदवारांचं रिकमेंडेशन झालं म्हणजे त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. आणि उरलेल्या ज्या पोस्ट आहे तर त्या पोस्ट या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. तर जवळपास 201 पोस्ट जे आहे तर त्या या ठिकाणी बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये 201 पोस्ट सध्या शिल्लक आहे म्हणजे या ठिकाणी रिक्त आहे. आणि ह्या ज्या शिल्लक पोस्ट सध्या पुढे कन्व्हर्जन राऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. म्हणजे ज्यांचं जिल्हा छत्रपती जो काही संभाजीनगर आहे तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं असणार आहे कारण ह्या जिल्ह्याचं देखील तुम्हाला जे महत्त्वाचं प्रेफरन्स आहे तर त्या ठिकाणी बघा जनरेट होणार आहे. त्यानंतर बघा पुढचं आहे नाशिक जिल्हा परिषद. तर नाशिक जिल्हा परिषदमध्ये ज्या पोस्ट आल्या होत्या टोटल ज्या पोस्ट होत्या त्या जवळपास 320 पोस्ट या ठिकाणी नाशिक जिल्हा परिषदमध्ये आल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये 230 एवढे या ठिकाणी रिकमेंडेशन झालेलं आहे म्हणजे एवढ्या उमेदवारांचं सध्या सिलेक्शन झालं आहे. आणि त्या ठिकाणी जवळपास 90 म्हणजे या ठिकाणी बघा 90 पोस्ट सध्या या ठिकाणी वेकेंट आपल्याला नाशिक जिल्हा परिषदमध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढची जी काही रायगड जिल्हा परिषद आहे महत्त्वाची. या ठिकाणी बघा रायगड जिल्हा परिषदमध्ये जवळपास पोस्ट ज्या होत्या म्हणजे पदे ते या ठिकाणी बघा आपल्याला महत्त्वाचं पाहायला मिळत आहे. तर त्याच्यामध्ये रायगडमध्ये जवळपास महत्त्वाच्या ज्या वेकन्सी या ठिकाणी आल्या होत्या त्या होत्या 998 वेकन्सी सध्या रायगडमध्ये एकूण ज्या टोटल आलेल्या होत्या त्याच्यामध्ये फक्त 673 एवढे उमेदवारांचं सध्या त्या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे. आणि उर्वरित ज्या पोस्ट आहे तर त्या तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. 325 पोस्ट या ठिकाणी 325 पोस्ट सध्या रायगडमध्ये वेकंट सध्या आहे. तर एवढ्या महत्त्वाच्या या ठिकाणी बघा सर्वात जास्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे आतापर्यंत 325 पोस्ट सध्या रायगडमध्ये शिल्लक आहे. आणि ह्या जर या ठिकाणी बघा कन्व्हर्जनमध्ये या ठिकाणी एवढ्या पोस्ट आपल्याला पाहायला मिळू शकतात रायगड जिल्हा परिषदमध्ये. त्यानंतर पुढचं जिल्हा परिषद आहे पुणे जिल्हा परिषद. पुणे जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी बघा महत्त्वाचं ज्या वेकन्सी आल्या होत्या त्या होत्या 275 वेकन्सी सध्या पुण्यामध्ये या ठिकाणी आल्या होत्या. मग त्याच्यामध्ये 180 सध्या रिकमेंडेशनमध्ये भरले गेले आहे. आणि उर्वरित बघा जे काही 95 सध्या पुणे जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर या ठिकाणी बघा महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा कारण अजून काही जिल्हा परिषद या ठिकाणी राहून गेले आहे. तर त्याच्यामध्ये बघा पुढची महत्त्वाची जिल्हा परिषद आपल्याला पाहायची आहे तर ती आहे अहमदनगर जिल्हा परिषद. तर अहमदनगर जिल्हा परिषदमध्ये ज्या पोस्ट आल्या होत्या जवळपास टोटल ज्या होत्या तर त्या होत्या 200 या ठिकाणी 16 पोस्ट या ठिकाणी आलेल्या होत्या.
तर त्याच्यामध्ये 143 म्हणजे 143 या ठिकाणी पोस्ट सध्या रिकमेंडेशन्स झालेलं आहे, सिलेक्शन झाले आहे आणि उर्वरित ज्या पोस्ट आहे जवळपास 73 पोस्ट सध्या या ठिकाणी शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहे। तर बघा पुढची जी काही जिल्हा परिषद असेल तर ती आहे लातूर जिल्हा परिषद। तर लातूर जिल्हा परिषदमध्ये देखील ज्या एकूण पोस्ट ज्या आल्या होत्या तर त्या जवळपास या ठिकाणी बघा 80 पोस्ट सध्या लातूरमध्ये आल्या होत्या आणि 55 सध्या त्या ठिकाणी भरलं गेलं आहे। मग जवळपास या ठिकाणी 25 पोस्ट लातूर जिल्हा परिषदमध्ये वेकेंट आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर पुढची आहे धाराशिव जिल्हा परिषद। तर धाराशिवमध्ये देखील या ठिकाणी महत्त्वाच्या वेकेन्सी होत्या। तर त्याच्यामध्ये बघा जवळपास या ठिकाणी धाराशिवमध्ये 174 एवढ्या या ठिकाणी वेकेन्सी आल्या होत्या आणि 102 जे काही उमेदवार आहेत त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे। मग ह्याच्यात जर रिक्त किती राहिल्या तर रिक्त जवळपास 72 एवढ्या 72 आपल्याला वेकेंट पोस्ट सध्या धाराशिवमध्ये पाहायला मिळत आहे। त्यानंतर पुढचं आहे सोलापूर, महत्त्वाची जिल्हा परिषद सोलापूर, कारण ह्या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांचं सिलेक्शन झालं आहे। पोस्ट देखील या ठिकाणी बघा महत्त्वाच्या होत्या, जवळपास 403 पोस्टची या ठिकाणी वेकेन्सी आली होती। त्याच्यामध्ये 248 एवढ्या उमेदवारांचं सध्या सिलेक्शन झालं आहे आणि 155 एवढ्या पोस्ट सध्या या ठिकाणी शिल्लक राहून गेले आहे। मग ह्या 155 पोस्ट जे काही समांतर आरक्षणामध्ये उमेदवार मिळाले नाही त्यांच्या या ठिकाणी बघा महत्त्वाचे जे काही वेकेन्सी सध्या शिल्लक राहून गेली आहे तर ही देखील कन्व्हर्जन राऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते। त्यानंतर महत्त्वाचं सातारा जिल्हा परिषदचं आपण बघूया। तर सातारा जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी जवळपास महत्त्वाच्या वेकेन्सी आल्या होत्या। तर त्याच्यामध्ये जवळपास बघा 827 वेकेन्सी सातारा जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मग त्याच्यामध्ये जे रिकमेंडेशन झालेले आहे ते 495 एवढ्या उमेदवारांचं सध्या सिलेक्शन झालं आहे। तर ह्या ठिकाणी बघा जवळपास ज्या शिल्लक ज्या पोस्ट आहे तर त्या आहे 332 पोस्ट आपल्याला शिल्लक सध्या पाहायला मिळत आहे जिल्हा परिषद सातारा संदर्भात। तर ह्या ठिकाणी देखील महत्त्वाच्या शिल्लक पोस्ट एवढ्या राहून गेल्या आहे। तर ह्या ठिकाणी बघा ही देखील वेकेन्सी सध्या पुढे आपल्याला पाहायला मिळू शकते। त्यानंतर बघा महत्त्वाचं रत्नागिरी जिल्हा परिषद आपण बघूया, कारण जे मागच्या पेपरमध्ये देखील बघा जे काही वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये 55 उमेदवार सध्या गैरहजर होते। महत्त्वाचं कारण सगळ्यात पहिले रत्नागिरी जिल्हा परिषदचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे। तर या ठिकाणी 55 उमेदवार सध्या वृत्तपत्रामध्ये आलं होतं की 55 उमेदवार गैरहजर या ठिकाणी राहिलेले आहे। तर हे जे गैरहजर असेल ते देखील जे काय महत्त्वाचं पुढचा राऊंड असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला वेकेन्सी पाहायला मिळू शकते। तत्पूर्वी ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं आपण बघूया की टोटल ज्या वेकेन्सी सध्या आलेल्या होत्या रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये तर सर्वात जास्त या ठिकाणी बघा 1451 पदं या ठिकाणी वेकेन्सी आली होती। तर त्याच्यामध्ये बघा 10 म्हणजे 1010 पदांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, म्हणजे 110 उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी झालं आहे। आणि जवळपास जे काही रिक्त जर बघितलं आपण रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये तर या ठिकाणी बघा 441 पदं सध्या शिल्लक आहे, म्हणजे या ठिकाणी एवढे पदं सध्या शिल्लक आहे। आणि ह्याच्यामध्येच परत जे काही त्या ठिकाणी गैरहजर होते तर जवळपास या ठिकाणी बघा 55 सध्या आकडेवारी त्या पेपरमध्ये 55 आली आहे, म्हणजे या ठिकाणी जवळपास 500 पदं या ठिकाणी शिल्लक आपल्याला रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हे सर्व जे काही कन्व्हर्जन राऊंडमध्ये आपल्याला पुढे पाहायला मिळतील। त्यानंतर बघा पुढची आहे महत्त्वाची जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, कारण सिंधुदुर्गमध्ये देखील वेकेन्सी मोठ्या प्रमाणावर होती। तर त्याच्यामध्ये आपण टोटल जी वेकेन्सी जर बघितली सिंधुदुर्गमध्ये तर ती होती 878 पदाची वेकेन्सी होती। मग त्याच्यामध्ये जवळपास 406 उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे। मग उर्वरित जे काही 274 एवढी वेकेन्सी सध्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये राहून गेलेली आहे। तर ही वेकेन्सी देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यानंतर कोल्हापूर जो काही जिल्हा परिषद आहे तर कोल्हापूरचं बघूया आपण। तर कोल्हापूरमध्ये जवळपास वेकेन्सी 816 पदाची या ठिकाणी वेकेन्सी आलेली होती। मग त्याच्यामध्ये रिकमेंडेशन आणि 579 एवढ्या उमेदवारांचं सध्या रिकमेंडेशन झालं आहे आणि उर्वरित 237 एवढी वेकेन्सी सध्या शिल्लक आहे, म्हणजे ही वेकेन्सी देखील आपल्याला पुढचं जे काही कन्व्हर्जन राऊंड असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळू शकते। त्याच्यामध्ये सांगली जिल्हा परिषद आपण पुढची बघूया। सांगली जिल्हा परिषदमध्ये जवळपास या ठिकाणी वेकेन्सी जी आली होती तर ती होती 397 वेकेन्सी आली होती। 397 वेकेन्सीमधून सध्या 253 एवढे जे उमेदवार आहे सध्या त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं होतं। मग याच्यामध्ये जी एकंदरीत रिक्त जी पदं आहे तर ती आहे 144 पदं सध्या या ठिकाणी बघा आपल्याला सांगली जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। असं या ठिकाणी बघा सांगली जिल्हा परिषद संदर्भात ही टोटल जी वेकेन्सी होती तर जवळपास महत्त्वाचे जे काही वेकेन्सी आपल्याला सांगली असेल, त्यानंतर सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, त्यानंतर पुढचं जे महत्त्वाचं सातारा जिल्हा परिषद असेल, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, महत्त्वाच्या ज्या काही रायगड असेल, अशा महत्त्वाच्या जे काही जिल्हा परिषद आहे म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला ज्या वेकेंट पोस्ट आहे म्हणजे एवढे उमेदवार सध्या या ठिकाणी बघा आता ही 332 जे आहे ते सातारा जिल्हा परिषदमध्ये एवढ्या वेकेन्सी सध्या शिल्लक राहून गेल्या आहे। तर असे या ठिकाणी जवळपास ज्या जिल्हा परिषदचं आपण या ठिकाणी बघितलं आहे तर जिल्हा परिषद व्यतिरिक्त परत नगरपालिका असेल, त्यानंतर महानगरपालिका असेल,
त्यानंतर बघा काही जर रयतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे, रयत शिक्षण संस्थेमध्ये देखील रिक्त पदं या ठिकाणी राहून गेले आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर एकंदरीत जवळपास या ठिकाणी रिक्त पदांचं जर बघितलं तर फक्त जिल्हा परिषदमध्ये जवळपास या ठिकाणी बघा 3700 प्लस जे काही पदं सध्या या ठिकाणी रिक्त राहून गेलेले आपल्याला पाहायला मिळतं आहे। म्हणजे जवळपास याचे जर बघितलं तर 4000पर्यंत आपल्याला हे रिक्त पदं फक्त जिल्हा परिषदचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या या ठिकाणी जवळपास 4000 पदं आपल्याला रिक्त ह्याच्यानुसार आपल्याला पाहायला मिळतं आहे। मग याच्यामध्ये महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, त्यानंतर ज्या रयतच्या असेल, तर ज्या ज्या या ठिकाणी बघा विदाऊट इंटरमध्ये सध्या वेकन्सी आली होती खाजगी संस्थांची, अशा जवळपास ज्या वेकन्सी जर बघितल्या तर 5000 प्लस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। तर एवढ्या जर या ठिकाणी बघा कन्व्हर्जन राऊंडमध्ये जर आल्या तर आपल्या या ठिकाणी महत्त्वाचे जे काही मेरिट आहे तर त्या मेरिट बघा खाली हे येऊ शकतं। आताचे जे काही लागलेलं मेरिट आहे तर निश्चित राहा, कारण पुढचा जो काही राऊंड आहे तर तो राऊंड या ठिकाणी रूपांतरित राऊंड प्लस जे काही 9वी ते 12वीचे जे महत्त्वाच्या इंटरव्ह्यू संदर्भातील जो राऊंड आहे तर तो या ठिकाणी बघा होऊ शकतो, असं जे काही न्यूज बुलेटिन या ठिकाणी जी आलेली आहे तर त्या न्यूज बुलेटिनमध्ये महत्त्वाचे पॉईंट देण्यात आले आहे। तर त्याच्यानुसार पुढे या ठिकाणी बघा प्रशासनाची कार्यवाही या ठिकाणी सध्या सुरू आहे। तर प्रशासनाला या ठिकाणी सहकार्य करा, कारण प्रशासन आहे आयुक्त स्तरावरनं या ठिकाणी महत्त्वाचे जे काही कामकाज आहे तर ते करत आहे, तर त्यांना सहकार्य आपण देखील करायचं आहे। कारण या ठिकाणी बघा जो काही महत्त्वाची जी काही तक्रार निवारण जी समिती आहे, टीम आहे, तर ती अतिशय उत्कृष्टपणे सध्या कामकाज सध्या सुरू आहे। तर आशा करूया तर या ठिकाणी बघा लवकरात लवकर आपल्याला जो महत्त्वाचा पुढचा राऊंड आहे तर तो आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळू शकतो। तर आशा करूया तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी समजला असेल, तर कोणत्या जिल्हा परिषदमध्ये सध्या किती रिक्त पदं आहे आणि तुम्ही त्या जिल्हा परिषदमध्ये सध्या राहत असाल, त्या जिल्ह्यातील तुम्ही उमेदवार असाल तर तुमच्या प्रेफरन्सला त्या जिल्हा परिषदमध्ये सध्या चान्स तुम्हाला मिळू शकतो, स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकतं। तर एकंदरीत महत्त्वाचं या ठिकाणी बघा शिल्लक वेकन्सी संदर्भात व्हिडिओ होता। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। वेळोवेळी भेट दे राहा आपला द गुरुजी चॅनलला। आपली जी काही टेलिग्राम चॅनल देखील आहे, लिंक जी आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता। तिथे महत्त्वाची तुम्हाला असे PDF तुम्हाला त्या ठिकाणी वेळोवेळी मिळत जाईल। तसंच बघा जे काही प्रत्येक कॅटेगरीला सध्या किती वेकन्सी सध्या शिल्लक आहे तर तो देखील आपल्याकडे डेटा आहे, तर त्याच्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये सध्या शिल्लक असलेली जी पदं आहे तर ती समांतर आरक्षणामध्ये किती आहे तर त्याच्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण घेऊ। तत्पूर्वी व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि वेळोवेळी भेट देत राहा। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।